नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 11 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, तुरीच्या दरात झपाट्याने पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली असून आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव. कारंजा बाजार समितीमध्ये 8,000 रुपयाच्या वर तुरीला दर मिळाला आहे. पहा सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजची बाजारभावाची व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली आहे 3,350 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 7,155 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,145 रुपये. तर जास्तीचा दर सुद्धा 8,145 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. गजर तुरीला आवक आलेली आहे 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,400 रुपयाचा. सर्वसाधारण दर 8,100 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुरुम. तुरीला आवक आलेली आहे 181 क्विंटलची. कमीत कमी गजर तुरीला दर मिळालेला आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,090 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,090 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,550 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,550 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 1,112 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,100 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,135 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लातूर मुरुड. लाल तुरीला आवक आलेली आहे 28 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये. सर्वसाधारण दर 7,411 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,511 रुपये. यानंतरची बाजार समिती जालना. लाल तुरीला आवक आलेली आहे 661 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 8,075 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,075 रुपये.